टक्के 10% कमी का? अगं काय कमी कसं आलं माहितीये तुम्हाला माझंच जास्त प्रेम आहे म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाही माहितीये मला शितल्या अगं असं थोडीच कळतं प्रेम आहे का नाही असंच कळतं मग कमी कसं आलं हा मला तर वाटलं होतं तुझं माझ्यावर 100% प्रेम असेल म्हणून नाही तर माझ्यापेक्षा जास्त तरी यायला पाहिजे होतं पण नाही तुझं तर माझ्यावर प्रेमच नाही म्हणून मला ये देत नाही मला मेसेज करत नाही फोन करत नाही मग अशी कसं म्हणला काय काम नव्हतं म्हणून फोन केला नाही म्हणजे काय काम असेल तरच फोन करायचा ना अगं असं काय नाही असंच असतंय मग कमी कसं आलं अगं शितल्या टाइमपास आहे ह्यो सगळा हा टाइमपास आहे म्हणजे कुणाचं कुणावर प्रेम जास्त आहे हे शोधून काढणं म्हणजे टाइमपास म्हणजे टाइमपास नाही म्हणायचं मला हे महत्वाचंच आहे आपण एक काम करायचं परत बघूया काय बी होणार नाही प्रेम असेल तर दिसल ना अगं ते डबल करायचं सोडून मी आय केलं ना त्यामुळे झालंय ते काय उपयोग नाही करू बर ठीक आहे आता एसएच डबल टाकून बघ हा आणि आता जर माझ्यापेक्षा कमी आलं ना तर तुझं काय खरं नाही तिथला गेम आहे ह्यो फक्त कर तू नाही नको कमी आलं तर मला ओरडशील तू राहू दे 10 9 अगं ऐक की. 8 7 काम करतो एकशे 9 आलं आता काय करायचं आता 1+9 करायचं आणि त्याच्या पुढे 0 टाकायचा दी- 100% झाली खुश झालं मला माहित होत तुझं माझ्यावर 100% प्रेम असणार म्हणून मी ना अंकीला बी सांगितलं होतं आजाचं माझ्यावर 100% प्रेम आहे आणि होय ग हम्म, समजा कमी आला असत तर शक्यच नाही शितले एक सांगू प्रेम कधी मोजता येत नसतं म्हणजे मोजता येतं ना ते प्रेम नसतं आणि एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या इतकं प्रेम तुझ्यावर कुणीच करू शकत नाही माझ्यासारखं प्रेम बी तुझ्यावर कुणीच करू शकत नाही आणि काय र माझ्या घरच्यांवर इम्प्रेशन कसं मारणार आहेस हे फौजी आहे आपण फौजीला इम्प्रेशन मारायची गरज नसती हे आपोआप पडत असत कळलं का नुसतं डायलॉगच मारतो पण इम्प्रेशन कधी मारणार आहेस सुट्टी संपल्यावर माझं मी बघतो काय करायचं तू नको टेन्शन घेऊ तू असल्यावर मला कसं टेन्शन येणार पण ऐक की जे काय करायचं ना ते लवकर कर माझ्या घरी माझ्या लग्नाचा इशा चालू आहे पण मी हो म्हणल्यावरच पुढे ठरवणार आहे तर आता तू माझ्या घरच्यांच्या मनात जागा तयार करायला चालू कर म्हणजे ते मला ऐन वेळी विचारतील आम्ही तुझ्यासाठी अजिंक्य बघितलंय तुला पसंत आहे का तू काय म्हणणार
मग मी म्हणणार अजिंक्य होय, तसा चांगला आहे तो. म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर करूया. एवढा भाव खाणार होय तू? अरे येड्या, भाव नाही खाणार. लगेच हो म्हणलं तर शंका येणार नाही वे. हा, हुशार आहेस की तू. हायच. तर आतापासून माझ्या घरच्यांच्या मनात जागा करायला सुरू करायचं. डन. उद्यापासून मिशन शीतलच्या घरच्यांचं मन जिंकणं. वार माझा फौजी. तीन, दोन, एक. अरे घाबरलास होय? घाबरलो नाही. मग शीतलीला गुड मॉर्निंगचा मेसेज करायचंय. काय? गुड मॉर्निंग. सकाळी ती उठायच्या आधी ना पहिला मेसेज माझा तिला गेला पाहिजे, असं ठरलंय आमचं. वा, प्रगती केला का? अजून काय काय ठरले? अजून तिच्या घरच्यांना इम्प्रेस करायचं ठरलंय. म्हणजे लग्नाची तयारी का? लग्नाची तयारी नाही, पण आपण कसं तयार असलेलं बरं ना. हा, मग काय आता मुहूर्त काढतोस का इम्प्रेस करायचा? नाही, आज सगळा प्लॅन केलाय मी. मला सांग की नक्की काय प्लॅन केलाय? तिच्या घरच्या माणसांना आहे ना एक एक करून इम्प्रेस करणार मी. वा, हा बघ, सगळ्यात आधी आहे ना ते ध्रुवला इम्प्रेस करायचं, मग सौरभ. बावळटच करा का तू? का काय झालं? त्या ध्रुवला सौरभला इम्प्रेस करायची काय गरज आहे? त्यापेक्षा एक काम कर, सुमन काकीवर कसं इम्प्रेशन पडेल ना त्याचा विचार कर. ठीक आहे, तू माझ्याकडे क्लासच लाव. पण मला सांग, आपल्याला एखाद्या देवळात जायचं झालं तर छोट्या छोट्या पायऱ्या लागतात पहिल्यांदा, का डायरेक्ट घाबरत जातोस? नाही ना. म्हणजे काय, त्या छोट्या छोट्या पायऱ्या त्या चुकून आपल्याला चालणार नाही. म्हणजे लहानांपासून सुरुवात करायची, मग मोठी मजल मारायची. शपथच, आजला का कसला हुशार आहेस रे तू? होय, ती ध्रुवला इम्प्रेस करायचं नक्की काय प्लॅन केलायस? ध्रुवला जास्त काय खेळायला आवडतं? क्रिकेट. करेक्ट आहे. म्हणजे आपण त्याच्याबरोबर क्रिकेट खेळायचं, ती बी त्याला पाहिजे तसं. म्हणजे फक्त त्यालाच बॅटिंग द्यायची. त्यालाच बॅटिंग द्यायची. हा. बरोबर. म्हणजे त्यानं काय होईल, तो आपल्याबरोबर सारखं क्रिकेट खेळेल आणि आपलं इम्प्रेशन पडेल. वा वा, कसलं प्लॅनिंग रे. म्हणजे तू त्याला क्रिकेट खेळल्यावर ते इम्प्रेस होणार. पण त्याने नक्की काय होईल? म्हणजे तो घरात सांगेल ना, हा, आजा भारी, आजा भारी, म्हणजे माझं इम्प्रेशन पडेल ना. आणि बघ कसं आहे, तिने मला सांगितलंय तिच्या घरच्यांची मनं जिंकायची. आणि हे बघ, ही माझ्या आयुष्यातली पहिली लढाई आणि ती मला जिंकायची. वा, पण आजा, ही लढाई तर तू 101% जिंकणारच आहेस. पण इथं इथं म्हणजे म्हणजे आधी मला हरवून दाखव. तुझ्या तर रे